गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही निघालो आहे एका धमाकेदार शूटसाठी. तुमच्यापैकी भरपूर जणांनी आम्हाला हे विचारलं आहे की तुम्ही इतका सगळा अभ्यास करून शूटला जाता, मग त्यावर एखादा ब्लॉग किंवा छोटासा युट्यूब व्हिडिओ का बनवत नाही. तर खास तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ. तर ही आहे आमची छोटीशी टीम जी तुम्हाला आमच्या पाठीमागे दिसतच असेल. हा आहे संकेत दादा, हाय. त्याच्यानंतर हा आहे अभिषेक जो माझ्या पाठीमागे आहे. त्याच्यानंतर हा आहे आदी जो आमचा सगळ्यात छोटा सदस्य आहे. हे आज आमचे नवीन मेंबर जे आम्हाला जॉईन झालेले आहे अवनीश, आणि मी आहे ध्रुवा. तर अत्यंत जोशाने आज आम्ही चाललो आहे सासवड जवळ एका चांगवटेश्वर मंदिराजवळ. तर तिथे आम्ही तुमच्या समोर नेहमीप्रमाणे पारंपरिक व्यायाम सादर करणार आहोत. तर चला मग जाऊया आजच्या शूटसाठी. लागणारं योग्य ते व्यायामाचं साहित्य घेऊन आम्ही निघालो आहोत. हडपसर ते चांगवटेश्वर मंदिराचे अंतर 27 किलोमीटर आहे. हडपसरची गर्दी मागे टाकून आपण दिव्य घाटात पोहोचतो. निसर्गरम्य दिव्य घाट संपताच ठामपणे उभा असलेला पांडुरंग आपल्याला दर्शन देत असतो. सासवड मध्ये पोहोचतात चौकातली ती अश्वारूढ शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला आशीर्वाद देत असते. आणि सासवड गावातून जाताना सरदार पुरंदरे यांचा भल्ला मोठा वाडा पाहायला भेटतो. व त्याच पुढे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची समाधीही बघायला भेटते. आणि अगदी त्याच पाठीमागे महादेवाचं मंदिर संगमेश्वरही दिसतं. इथून अगदी हक्क्याच्याच अंतरावरती रस्त्याच्या उजव्या बाजूला चांगवटेश्वर मंदिर आहे. आणि आपण मंदिराची बाह्य सुंदरता तर पाहिलीच आहे, पण मंदिर बाहेरून जितकं सुंदर आहे तितकंच आतूनही असणार आहे. तर चला मग जाणून घेऊया आपल्या इतिहास गुरुकडनं या मंदिराचा इतिहास. चला मंदिरात.
मित्रांनो, आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि त्यांना भेटायला वाघावर बसून आलेल्या संतांची एक गोष्ट माहिती. त्यामुळे जे संत आहेत तेच संत चांगदेव महाराज. मंदिराची मूळ स्थापना संत चांगदेव महाराजांनी 13व्या शतकात केली होती आणि याच मंदिराचा मुख्य जीर्णोद्धार सरदार आबाजीपंत पुरंदरे यांनी 17व्या शतकात केला. आणि महत्वाचं म्हणजे मंदिराची तटबंदी बघा, अनेक विस्तीर्ण घाट बघा. या घाट आणि विस्तीर्ण तटबंदीसाठी कारणीभूत फक्त एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे पेशवाईतील 350 शहाण्यांपैकी एक अक्का शहाणा, ते म्हणजे सखाराम बापू बोकी. अरे अभिषेक, थांब ना, इकडे ये. मला एक सांग, या मंदिराची आख्यायिका काय आहे रे? या मंदिराची आख्यायिका खूप भारी. तर मंदिराचं नाव आहे चांगवटेश्वर. तर चांगदेव कोण होते हे आधी जाणून घ्यावं. तसं म्हटलं तर चांगदेव आहे ना, इंद्रलोकातील एक इंद्रगण होते, पण त्यांच्या असभ्य वर्तनामुळे त्यांना मृत्यू लोक म्हणजे आपल्या पृथ्वीवर ते पाठवलं आणि तिकडे त्यांना शिक्षा दिली की 1400 वर्ष तुम्हाला इथे घालवायचे. तर चांगदेव कोण आहेत हे आपल्याला कळलंय. अरे अभिषेक, चांगवाटेश्वर बद्दल तर तू सांगितलं, पण आख्यायिका बद्दल राहूनच गेलं की. हा, तर आख्यायिका अशी आहे की नारायण डोई नावाच्या गावी एक मुदपन नावाचा गृहस्थ होता. त्याच्या पोटी जो मुलगा झाला त्याचं नाव चांगा. चांगा नाव का पडलं? कारण तो दिसायला एकदम सुंदर, चांगला, सुसंस्कृत वाटत होता, त्यामुळे त्याचं नाव चांगा. नंतर कालांतराने तो एक मोठा झाला, मोठा संत घडून गेला, मग त्याचं नाव चांगदेव असं पडलं. तर आख्यायिका आणि मंदिराची निर्मिती कशी आहे सांगतो. तर चांगदेव संत झाल्यापासून त्याला एक सवय होती किंवा एक म्हणून धारण्याची आपण पद्धत बोलूयात की 4 महिन्यात तो आहे ना, म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने असतात, ते 4 महिन्यात तो मौनव्रत आणि अंधतोपत करून देवाची आचरणा करायचा, महादेवाची भक्ती करायचा. आणि त्याची पद्धत कशी होती बघा. हे 4 महिने तो त्या शिष्यांना सांगायचा की एक मातीचा गोळा तयार करा, त्याला पिंडीचा शेप द्या आणि त्यावेळी त्याची मी पूजा करणार, ती अशी हातात येईल. तर ते त्याचा नित्यक्रम चालू असायचा. पण एकदा काय झालं की पाऊस जरा जास्त पडत होता आणि त्यांचे शिष्य पण जरा थोडा कंटाळला, दररोज तेच ते चालू आहे, आता थोडं काम करून घेऊ. मग त्यांनी काय केलं, एक भांड घेतलं, ते भांड्याला उलट करून त्यावरती मातीचा लेप लावला की गुरूंना काही कळणारच नाही. नंतर पुढं काय झालं की ज्यावेळेस त्यांनी मंत्रोच्चारणा केली, मंत्रांची आचरणा केली, त्यानंतर त्यांनी ते मडकं उचलायचा प्रयत्न केला. तर साहजिकच ते हलकं वाटायला पाहिजे होतं, पण त्यांच्याकडून ते उचललंच गेलं नाही. त्यांनी बरंच प्रयत्न केले उचलायचं, मग ते उचललंच गेलं नाही. मग आता करायचं काय? मग हात भरून त्यांनी डोळे उघडले, तर ते अचंबित झाले की कसं काय की मातीने लेप तयार केलेलं आहे शिवलिंग, आपल्याला काय उचलत. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक स्वयंभू महादेवाचं मंदिर तर तयार झाले आणि तेव्हापासून त्यांनी तर छोट्याशा मंदिराची स्थापना केली. पण आता तेव्हापासून मला एक प्रश्न खुपतोय, तो म्हणजे हा की संगमेश्वर, चांगवाटेश्वर आणि पांडेश्वर ही सगळी मंदिरं प्रामुख्याने कारा नदीच्या शेजारीच का बसली आहेत रे? ह्याची पण एक आख्यायिका आहे, ती फार महाभारतापर्यंत जाते. कृष्ण महादेव खुद्द ब्रह्मदेवाचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे. ते आपण आधी व्यायाम करू, मग तो सांगतो. मंदिराची वास्तुकला हे यादवकालीन हेमाडपंथ आणि मराठा शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथे प्रत्येक स्तंभावरती एक वेगवेगळी डिझाईन आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग कारागिराची कला पाहूयात.
यार अभिषेक, आपला व्यायाम तर आता झाला. मला खूप एक्साइटमेंट लागली आहे बघ भीमाची आणि कारा नदीची गोष्ट ऐकायला. ती गोष्ट खूप रंजक आहे. त्यासाठी आपल्याला महाभारतात जायला लागेल. महाभारतामध्ये आपल्या पांडवांना ज्यावेळेस वनवास भोगावा लागला होता त्यावेळेस ते दंडकारण्यात आले होते. आता दंडकारण्य म्हणजे महाराष्ट्रात खालचा भाग बरं का. आणि ते त्यावेळेस ह्या सासवडच्या भागात त्यांचं प्रस्थापन होतं. त्यांना त्यावेळेस त्यांच्या वडील पांडवाचं श्राद्ध घालायचं होतं. श्राद्ध घालायचं म्हटलं तर पाण्याची कमतरता खूप होती. अशा करायचं काय. अच्छा. तर त्यांनी कृष्णाकडे धाव घेतली की माधव आम्हाला उपाय सांग. तर माधव काय म्हटले, इथं पाण्याची कमतरता आहे, इथे लोक यापासून व्याकुळ आहेत. तुम्हाला एक काम करायला लागेल. इथून उत्तरेकडे जो डोंगर आहे तिकडे खुद्द ब्रह्मदेव तपश्चर्या करत बसले. तुम्ही फक्त त्यांचं कमंडलू एका सायला लोटा, कारण त्यामध्ये 108 नद्यांचं पाणी अक्षय वाहते. अरे मग तर ते चिडले असतील ना. हा ऑफकोर्स. काय चिडणार ते सांगतो. त्यांची तपश्चर्या, ते महादेवचे निस्सिम भक्त आहेत आणि यानंतर श्राद्ध करायचं. आता ते करायला लागणारच आहे. बरोबर. मग त्या महादेवाने श्रीकृष्णाने युक्ती काय केली की तुम्ही ते लोटायचं खाली आणि लोटून आलो तू माघारी पळते आणि माघारी आलो माझ्या मागं लप. असं कसं. आता युक्ती बघतो. आता महादेव श्रीकृष्णाची युक्ती बघतो काय होती की ज्यावेळेस ते कमंडलू लोटणार त्यावेळेस तुम्ही 5 पावलांपैकी एकाने जायचं आणि माघारी येताना प्रत्येक ठिकाणी महादेवाची पिंड स्थापन करायची तुम्हाला दिलेल्या तांदळातून. अच्छा. ओके. आता पुढे काय झालं ऐकायचं आहे का. हो. मग खुद्द भीम तिकडे गेला. त्यांनी आधी ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि त्यानंतर कमंडूला हळू लोटायचा प्रयत्न केला. पण कमंडूला हळू लोटला गेला नाही, जोरात पडला. त्यामध्ये खापरं तुटली आणि पाणी ओलांडून व्हायला लागले. अरे बापरे. मग 3 ठिकाणी गेलं. जसं कमंडलू ओलांडलं गेलं ना तसं ब्रह्मदेवाला कळलं की काहीतरी घडलंय आणि भीमाच्या मनात काहीतरी कपट दिसतं. मग ते क्रोधाने संतापले आणि ते भीमाच्या मागच पळाले बरं का. आता भीमाला माधवने एक युक्ती सांगितली त्याप्रमाणे तो स्वतःपाशी तांदूळ घेऊन आला आणि तो जसा पळणार तर तो तांदूळाची लहान पिंड करायचा. आता इथं लूप होल बघ बर का. महादेवाचे निस्सिम भक्त होते ब्रह्मदेव. तर जिथं जिथं पिंड दिसणार तिथे तिथं ब्रह्मदेव थांबायचे नित्य पूजा करायची. आता हा प्रवास त्यांचा अख्खा ज्या पद्धतीने चालू राहिला त्या ठिकाणी ते भीमपिंड करायचे, ते पूजा करायचे, पिंड करायचे, पूजा करायचे, हे सत्र चालूच राहिलं. मग इथं चांगवटेश्वर झालं, संगमेश्वर, पुढे पांडेश्वर झालं. अशा सगळ्या गोष्टी इथं होत गेल्या. शेवटी भीम मागे जाऊन लागला श्रीकृष्णाच्या आणि त्याच वेळी ब्रह्मदेवाचा पण राग अनावर झाला. आता आपला हा बल भीम श्रीकृष्णाच्या मागे जाऊन लागला आणि ब्रह्मदेव तावा चालत होते की अरे भीम कुठे, त्यांनी माझी तपश्चर्या भंग केली, त्या डोक्यावर हात ठेवून मी त्याला श्रापच देणार आहे आता. त्यावेळेस श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाला थांबवलं की तुम्ही चिडताय का एवढं, त्यांनी तुमचं भलंच केलंय. तर हे म्हणलं कसं काय भलं केलं, माझी तपश्चर्या भंग करून कसं काय भलं केलं. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही सांगा, तुम्ही येताना 108 शिवलिंगांची पूजा केली, बरोबर, त्याचं पुण्य तुम्हाला लाभले, बरोबर. हो. त्यानंतर ना तुम्ही सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत निरंकार उपास धरून पूजाच करत आलाय, बरोबर. आता ह्याशिवाय महादेव कसं काय तुम्हाला प्रसन्न होणार आहे. पण तुम्हाला तर खूप पुण्य भेटलं यामध्ये. आता हे सगळं ऐकून ब्रह्मदेव तर खुश झाले. उलट ते म्हणू लागले की भीम कुठे महादेव दर्शन घ्यायचं. आणि अशा तऱ्हेने त्या अख्ख्या कारा नदीवरती जे जे मंदिर उभे राहिले, जे जे शिवलिंग स्थापन झाले त्या ठिकाणी एक एक मंदिर उभं राहिले. आणि अशा पद्धतीने सगळीकडेच 108 अशी मंदिर आहेत. अच्छा, तर अशी ही कहाणी आहे. आणि नाव कारा का पडलं माहितीये, कारण ते कमंडलू आहे ना त्याला कारा किंवा काराज असं म्हणतात. आणि ते कारावरून या प्रभागाला, या नदीला कारा नदी असं नाव पडलं. मस्त, खूपच सुंदर कहाणी होती. तर अशा प्रकारे आजचा आमचा शूट रॅपअप झालाय. त्यामुळे आता आम्ही सगळे चाललो आहेत मिसळ खायला. पण न विसरता आम्हाला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला अजून असा कॉन्टेंट जर हवा असेल तर आम्हाला सबस्क्राईब पण करा. आणि तुमचा जर जो काही फीडबॅक असेल तो आम्हाला प्रोव्हाइड करा.